डहाणू जव्हारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई. 142 बॉक्स विदेशी मदासह 3 वाहने जप्त. परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यात मोठी संयुक्त कारवाई करत डहाणू आणि जव्हार तालुक्यातून 142 बॉक्स विदेशी मदसाठा आणि 3 चारचाकी वाहने आणि एकूण 34,80,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभाग व भरारी पथक पालघर यांच्या संयुक्त पथकाने विविध ठिकाणी सापळे रचून ही कारवाई केली. निरीक्षक सुनील देशमुख डहाणू आणि निरीक्षक अरुण चव्हाण भरारी पथक पालघर यांच्या नेतृत्वाखाली कासा सायवन रोड बेहेडपाडा जव्हार तसेच सोरळी बेहेडपाडा परिसरात संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान महिंद्रा बुलेरो पिकअप MH48 CB 1443, मारुती सुझुकी इको MH05 BH 6658 आणि टोयोटा इनोवा MH01 BG 1495 या वाहनांमधून दादरा नगर हवेली येथील विक्रीसाठी असलेला विविध विदेशी मदसाठा आढळून आला. पथकाने तात्काळ मदसाठा आणि वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे 9.50 लाख रुपयांचा विदेशी मदसाठा आणि वाहनांसह एकूण 34.80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी CR क्रमांक 131/2026, 132/2026 आणि 138/2026 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास निरीक्षक सुनील देशमुख, निरीक्षक अरुण चव्हाण आणि दुय्यम निरीक्षक विश्वजित अभाळे करीत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद तस्करी विरोधात कारवाया आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.